मिथुन राशीसाठी हा महिना काही बाबतींमध्ये चांगला तर काही बाबतींमध्ये मिश्र स्वरूपाचा असा राहणार आहे। कौटुंबिक दृष्ट्या हा महिना काही चढ उतारांनी भरलेला असणार आहे। सोबतच तुमचे मन ह्या महिन्यामध्ये घरामध्ये थोडंसं कमीच लागेल। बाहेर जास्त करून तुमचे मन रमेल, कारण तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असल्याने तुम्हाला निर्णय घेताना थोडंसं चलबिचल होणार आहे किंवा तुम्ही थोडंसं द्विधा अवस्थेत राहणार आहात। पटकन निर्णय घेण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करावा लागेल। सोबतच तुमचे वैवाहिक जीवन हे उत्तम राहणार आहे। प्रेम वाढेल, एकमेकांना तुम्ही वेळ द्याल आणि त्यामुळे तुमच्यामध्ये जे काही अबोला असेल किंवा जे काही मतभेद झालेले असतील तेही दूर होतील। विचार न करता सध्या तरी गुंतवणूक करणे हे टाळलेच पाहिजे तुम्ही, कारण नुकसान होण्याचे जास्त संभावना दिसत आहे। आर्थिक गुंतवणूक म्हणा किंवा कोठेही जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर प्रत्येक गोष्टीचा आधी नीट विचार करा आणि मगच कुठेही आर्थिक गुंतवणूक तुम्ही करा, कारण आपल्या कमाईवर पण दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे। महिन्याच्या सुरुवातीलाच थोडंसं स्वास्थ्य आणि नातेसंबंधावर विशेष लक्ष तुम्हाला द्यावे लागेल, कारण स्वास्थ्य संबंधित काही तुम्हाला तक्रारी दिसून येतील आणि सोबतच नातेसंबंधांवर पण लक्ष द्यावे लागेल, कारण घरामध्ये अचानकपणे एखाद्या मतावरून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे। त्यामुळे या दोन गोष्टींकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। घरात अचानकपणे खर्च वाढतील आणि त्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण निर्माण होईल। तुम्ही जे काही आर्थिक नियोजन करून ठेवलेले आहे त्यामध्ये खडबड तुम्हाला दिसून येईल किंवा अडचण तुम्हाला दिसून येईल। खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण नक्कीच वाढेल आणि या सगळ्यांमुळे तुमच्यावर मानसिक दबावही वाढेल। मानसिकरित्या तुम्ही थोडेसे ताणामध्ये राहाल। त्यामुळे खर्च करताना जरा नीट विचार करूनच खर्च करा। कोणतेही कार्य जर तुम्ही करत असाल तर प्रत्येक गोष्टीचा आधी तुम्ही नीट विचार करा, त्यांच्या परिणामांचा विचार करा आणि मगच ते कार्य करा, कारण परिणाम हे चांगलेही मिळू शकतात किंवा वाईटही मिळू शकतात। त्यामुळे विचार करूनच कोणतेही कार्य करा। तुम्ही प्रत्येक नवीन आव्हाने स्वीकाराल आणि त्यात सफलही व्हाल। नवीन आव्हाने तुमच्या समोर अचानकपणे ह्या महिन्यामध्ये प्रस्तुत होतील आणि ते तुम्ही स्वीकारालही आणि त्यामध्ये चांगल्या रीतीने तुम्ही सफल व्हाल। पैसे आणि तुमची ऊर्जा या दोघांचे समन्वय साधून तुम्ही ह्या महिन्यामध्ये कोणतेही कार्य कराल आणि त्याचे सकारात्मकच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। महिन्याच्या शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलेच परिणाम दिसून येतील। महिन्याची सुरुवात थोडीशी तुम्हाला मिश्र स्वरूपात दिसणार आहे, पण अंत हा छान किंवा गोडच होणार आहे। तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करेल। परंतु बोलताना जरा जपूनच बोला। आपण काही विचार न करता कोठेही कधीही कसेही बोलत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही अचानक किंवा नकळतच इतरांचे मन दुखवत असतात किंवा घरातील मंडळींचे मन तुम्ही दुखवण्याची शक्यता आहे। त्यामुळे बोलताना जरा जपूनच बोला किंवा गरज असेल तरच बोला। उगीचच लोकांना फुकटचे सल्ले देत बसू नका। महिन्याच्या सुरुवातीलाच एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादी कार्य पूर्ण होत आलेले असं तुम्हाला वाटत असतानाच त्या गोष्टी किंवा ते कार्य अचानकपणे बिघडतील किंवा मध्येच ते अडकतील आणि ते महिन्याच्या शेवटी पुन्हा सुरू होतील किंवा चांगले त्याचे परिणाम मिळतील। परंतु महिन्याच्या सुरुवातीला थोड्यासाठी का होईना किंवा थोड्या काळासाठी का होईना ह्या गोष्टी किंवा जे तुम्ही करत असलेले कार्य हे थांबण्याची शक्यता आहे। पण घाबरू नका, अजिबात तुम्ही घाबरू नका। नंतरनी महिन्याच्या शेवटी ते कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे तुम्हाला चांगलेच फळही मिळून जाईल किंवा त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील। जर नात्यामध्ये तुमच्या दुरावा आला असेल तर तो एकमेकांशी बोलून जो काही दुरावा असेल किंवा अबोला असेल ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा। उगीचच वाद वाढवत किंवा दुरावा वाढवत तुम्ही बसू नका, कारण त्याचे तुम्हाला पुन्हा नुकसानच होणार आहे। जर तुम्ही कोणी रिलेशनशिपमध्ये असाल तर महिन्याची सुरुवात तुमच्या रिलेशनशिपसाठी उत्तम आहे। तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढेल, विश्वासामध्ये वाढ होईल। सोबतच प्रत्येक पाऊल टाकताना तुम्ही नीट विचारपूर्वक ते पाऊल उचललेलं बरे पडणार आहे। कोणत्याही बाबतीमध्ये जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर नीट विचार करूनच निर्णय घ्या, नाहीतर तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे। जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांचे विवाह जोडण्यासाठी त्यांना ह्या महिन्यापुरती वाट पाहावी लागणार आहे, कारण स्थळ येतील परंतु त्याच्यामध्ये काही एखादे अडचणी येण्याची शक्यता आहे। मग तुम्हाला काही कारणाने थांबावे लागेल। त्यामुळे हा महिना तरी थोडंसं थांबा, मग ज्यावेळेस परंतु प्रयत्न करणे थांबू नका, प्रयत्न करतच राहा, परंतु यश मिळणं सध्या तरी अवघड दिसत आहे।
व्यावसायिक वर्गाला हा महिना उत्तमच राहणार आहे, म्हणजेच महिन्याची सुरुवात व्यवसायासाठी खूपच उत्तम अशी असणार आहे। तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जे काही वृद्धी इच्छिलेली होती किंवा जे काही आर्थिक लाभ तुम्ही एक प्रकारे ठरवून ठेवलेले होते ते सर्व त्याप्रमाणेच घडणार आहे, त्याप्रमाणेच तुम्हाला मिळणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, विरोधकांपासून सध्या ह्या महिन्यामध्ये तुम्हाला सावध राहावे लागणार आहे, कारण विरोधक तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक रीतीने प्रत्येक रस्त्याने म्हणा मार्गाने तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे, तुमच्यावर अडचणी निर्माण करतील। त्यामुळे त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा। ते काय करत आहे त्याचा नीट विचार करा, त्याचा सामना करा, अजिबात घाबरून जाऊ नका। हे सर्व केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या आर्थिक लाभामध्येही भरपूर प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येणार आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अचानकपणे काही समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे, त्याचा तुम्ही धीटाने सामना करावा, अजिबात घाबरून जाऊ नका। जे काही समस्या असतील त्याला तोंड द्या। सोबतच काही नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील, त्याचाही सामना तुम्हाला करावा लागू शकतो। नवीन स्रोतामधूनही तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। तरी जे काही नवीन स्रोत तुमच्याकडे येतील किंवा त्याच्यातून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर नक्कीच करा, चांगलेच लाभ मिळण्याची शक्यता आहे। फक्त आव्हाने आली, अचानकपणे समस्या आल्या तर भिवू नका, ते आपलं स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी आलेले आहेत असा विचार करा आणि प्रत्येक गोष्टीला धीटाने सामोरे जा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। करिअरच्या दृष्टीने जर म्हटलं तर तरुण वर्गाला करिअरच्या दृष्टीने हा महिना खूपच चांगला असणार आहे, उत्तम आहे। तुमच्या नवीन कल्पना जे काही डोक्यामध्ये असतील त्यांना पंख मिळण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता दिसत आहे। त्यामुळे ज्या काही कल्पना असतील तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जर तुम्हाला संधी मिळाली तर संधी अजिबात सोडू नका, लगेचच कामाला लागा, स्वतःला सिद्ध करून दाखवा, स्वतःला प्रूफ करा। नवीन टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करून काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे। बघा, हे सर्व करा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। महिला वर्गालाही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी वेगवेगळ्या संध्या तुम्हाला प्राप्त होतील, तर अजिबात भिवू नका। स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी जे काही तुम्हाला करावे लागेल, जी काही मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल तर ती घ्या आणि स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा। स्वतःची अशी एक नवीन ओळख तुम्ही तयार करा। सोबतच तुमच्या हजरजबाबीपणामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, तुमच्या बोलक्या स्वभावामुळेही तुम्ही प्रत्येकांना हवेहवेसे वाटाल, एक प्रसन्नता तुमच्या असण्याने सगळ्यांना दिसून येईल। त्यामुळे तुम्ही पण स्वतः खूप प्रसन्न असाल आणि तुम्ही इतरांनाही प्रसन्न कराल। घरातील वातावरण आनंदी असल्यामुळे तुम्हीही आनंदी राहाल आणि त्यामुळे तुमचं मनही शांत राहील, आरोग्यही तुमचे खूप छान असणार आहे। तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला हा महिना उत्तमच जाणार आहे, त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच यश मिळणार आहे। स्पर्धा परीक्षेची जर कोणी तयारी करत असतील तर त्यांनाही उत्तम मार्गदर्शक लाभतील आणि ते त्यांना त्यांच्या कामगिरीमध्ये मदतच करतील, अभ्यासामध्ये मदतच करतील। सोबतच तुम्हाला अभ्यासाचे काही नवीन ट्रिक्स म्हणा, काही नवीन प्रकार तुम्हाला शिकावयास मिळतील, जेणेकरून याचा तुमचं जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही याचा वापर कराल। सोबतच एखादं कॉलेजमध्ये म्हणा किंवा तुम्ही शिक्षणाच्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाशी संबंधित एखादे नवीन प्रोजेक्ट तुम्हाला करावयास मिळेल आणि तेही तुमच्या आवडीच्या विषयाचे, आवडीच्या एखाद्या टॉपिकचे तुम्हाला एक प्रोजेक्ट मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही खूप आनंदाने प्रयत्न कराल, मनापासून प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणामही पाहायला मिळतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला स्वास्थ्यासंबंधी काही छोट्या मोठ्या समस्या उत्पन्न होऊ शकतात, तरी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं हे खूपच महत्त्वाचं राहणार आहे। सोबतच तुम्ही कोठेही गेलात तरी परिस्थिती सांभाळून घेत असतात आणि त्यामुळे तुमचे जे काही मित्रमंडळी असतील, तुमचं जे काही एक ग्रुप असेल तर त्यामध्ये तुमची प्रशंसाच होईल। तुमच्या विनोदी स्वभावामुळे तुम्ही कोणतीही गंभीर परिस्थिती जरी असली तर त्याला एक हलके फुलके किंवा लाईटली घेत असता आणि त्यामुळे तुमचं जे काही स्वभाव आहे त्यामुळे तुम्ही इतरांमध्ये उठून दिसता किंवा एक प्रकारे तुमचे महत्त्व इतरांना कळून जाईल ह्या महिन्यामध्ये। तर तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि स्वतःच्या तब्येतीचीही काळजी तुम्ही घेणं हे फार महत्त्वाचं आहे। तुमचं जे काही नित्य व्यायाम आहे, नित्य आहार आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। एकंदरीतच पाहता हा महिना भरपूर गोष्टींमध्ये, भरपूर बाबतीमध्ये चांगलाच राहणार आहे, अनुकूलच असणार आहे। तर प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।